सुरू अजून करू. होतात आहे. सुरू करूयात ते आपण. हो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्या प्रदा भव. जय श्री कृष्ण. काल आपण 6वा अध्याय बघताना 5वा त्यातला श्लोक जो बघितला होता, उद्धरितात्मनात्मानं, तर आपणच आपला उद्धार करून घ्यायचा असतो. स्वतःच अंतःकरण खचू द्यायचं नाही आणि आपणच आपला बंधू व्हायचं आणि आपणच आपला अहितकर्ता शत्रू असतो ते लक्ष द्यायचं असं सांगितलं होतं. आता हा 6वा आहे. 6वा श्लोक आहे, बंधुरात्मात्मनस्तस्य यैनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. म्हणजे ज्याने आपणच आपल्याला जिंकलं आहे त्याच्यासाठी आपणच आपला बंधू आहे आणि ज्याने आपणच आपल्याला जिंकलेलं नाही अशा अनात्म्याचा आत्मा शत्रुवत शत्रूप्रमाणे वर्तन करत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आत्मा आत्मन बंधू, तो स्वतः स्वतःचा हितकर्ता होतो असे म्हटल्यावर कशाने किंवा कसा असा हा प्रश्न उभा राहतो. भगवंत त्याचे उत्तर श्लोकाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगतात आहे. येन आत्मा एव आत्मना जिताहा, म्हणजे ज्याने, आत्मा म्हणजे बुद्धीनेच, आत्मा म्हणजे स्वतःच्या मनाला जिंकला आहे तो. आत्मा या शब्दाचं आत्मतत्व, अंतःकरण, बुद्धी, मन हे सगळे अर्थ आहेत. पुन्हा एकदा बघूया. आत्मतत्व, अंतःकरण, बुद्धी हे सगळं अर्थ हे आत्मा या शब्दाचे आहेत. आत्मतत्व या शब्दातच आत्मा हा तत्व स्वरूप आहे आणि तत्वाला जिंकण्याचा प्रश्नच नसतो. बुद्धीलाही जिंकण्याचा प्रश्न नसतो. प्रश्न असतो तो सतत चंचल असणाऱ्या मनाला जिंकण्याचा. कशाला जिंकायचं आपल्याला, तर जो सतत चंचल जे मन असतं त्या मनाला जिंकायचं आहे. स्वतःला जिंकणं याचा अर्थ स्वतःतील बुद्धीच्या विवेकाने स्वतःच्या मनाला जिंकणं. आता मनाला जिंकणं म्हणजे काय, तर मनाच्या चंचलत्वाला आवर घालणं आहे. मनात उठणाऱ्या वृत्तींचं बुद्धीतील विवेकाने नियंत्रण करणं. आत्मज्ञान प्राप्त होणं हा गीताशास्त्राचा उद्देश आहे. आत्मज्ञान प्राप्त होणं हा गीताशास्त्राचा उद्देश आहे. त्या उद्देशाच्या दृष्टीने पाहिलं तर मनात उठणाऱ्या वृत्तींपैकी योग्य कोणत्या आणि अयोग्य कोणत्या हे बुद्धीतील विवेक जाणत असतो. त्यातील संयमन शक्तीने ज्ञानप्राप्तीला प्रतिबंध करतील अशा अयोग्य वृत्तींना आवर घालणं, त्यांना थोपवणं आणि योग्य म्हणजे ज्ञानाला पूरक अशा वृत्तींना धरून ठेवणं, हे सगळं करणं म्हणजे मनाला जिंकणं आहे. तो प्रयत्न आपल्याला करत राहावा लागतो सतत, कारण एकाच वेळेला सगळं आपण केलं आहे, मनाला थोपवलं, वृत्तींना आवर घातला, असं नाही होऊ शकणार. एक 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 आपल्याला पायरी चढत चढत ते करायचं आहे. आत्मतत्व विचारांनी समजून घेणं हे अवघड नसतं, पण चित्त आत्मस्वरूपाशी युक्त होण्यासाठी मात्र मनाची अनुकूलता विकसित करावी लागते आपल्याला. म्हणून स्वामी स्वरूपानंदांनी भावार्थ गीतेमध्ये या श्लोकावरील विवरणाची सुरुवात जिंकुनी मना या शब्दाने केली आहे. 2च ओळीचा आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला. जिंकुनी मना त्यजुनी मीपणा आत्मरूप जो झाला, तो हित करता आपुला स्वतः उद्धार तये केला. म्हणजे एक म्हणजे आधी प्रतिपादन केल्यानुसार मन जिंकणं म्हणजे मनातील वृत्तींचे ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाने नियंत्रण करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मीपणाचा त्याग करणं. मी आणि मीपणा या दोघांमध्ये फरक आहे. संत आणि शास्त्र मीचा त्याग करायला सांगत नाही, तर मीपणाचा त्याग करायला सांगतात.
शरीर आणि मन बुद्धी सहित असलेलं अंतःकरण म्हणजे मी मानणं, याला बुद्धी म्हणतात, किंवा त्यालाच मीपणा असं म्हटलं जातं. मी हे सदोदित असणारं मूळ स्फुरण आहे. ही शुद्ध अस्तित्वाची जाणीव सदोदित असतेच. चित्त या स्वच्या जाणीवेशी संलग्न करून ठेवता आलं पाहिजे, म्हणजे आत्मरूपतेकडे नेणारा योगाचा मार्ग मोकळा होतो. या शुद्ध जाणीवेवर चित्त ठेवण्याने वृत्तीचं नियंत्रण लवकर होतं. आत्मना जितः याचा एक भाग बुद्धीतील विवेकाने मनाच्या वृत्तींवर नियंत्रण आणणं आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे चित्त स्वच्या शुद्ध जाणीवेशी संलग्न करून ठेवणं हा आहे. एकदा शंकर पार्वती चाललेले असतात. त्यांना वाटते ते गरीब भिकारी दिसतो. पार्वतीला त्याची दया येते. ती भगवंताला म्हणते, अहो त्याला काहीतरी द्यायला पाहिजे ना. भगवंत शंकर म्हणतात, अगं तो निदैवी आहे, म्हणजे त्याच्या भाग्यात नाही आहे काही. पण पार्वतीच्या हट्टासाठी भगवंत म्हणतात, ठीक आहे, त्याच्या वाटेत ना आपण धनाचा ठेवा ठेवूया. म्हणून एक धनाचा ठेवा ते रस्त्यामध्ये ठेवतात, ज्याच्यात सुवर्ण मोहरा ठेवलेल्या असतात. आता हा गरीब असतो, निदैवी माणूस असा आहे तो, की त्याच वेळेला त्याच्या मनात येतं की आंधळा भिकारी कशी भीक मागत असेल. आणि मग तो स्वतः आंधळ्यासारखं रस्त्याने जातो आणि त्या मोहरांच्या थैलीकडे दुर्लक्ष करून तो पुढे जातो. म्हणजे त्याच्या दैवात नव्हतं, तर ते रस्त्यात ठेवलेले पैसेही त्याला मिळाले नाही. आता हे सांगण्याचा उद्देश असा आहे की त्या आंधळेपणाचं सोंग करणाऱ्या भिकाऱ्याला जसा समोर असलेला ठेवा दिसत नाही, तसं माणसाला स्वतःमध्ये असलेले स्वतःचे आत्मधन दिसत नाही. तो त्याकडे लक्षच देत नाही. त्याचा संसार देहबुद्धी सुटतच नाही, कारण त्यानेच अज्ञानाने ते पक्क धरलेलं असतं. आणि याला धरून अजून एक छान असा दृष्टांत आहे की रानामध्ये पोपट पकडायसाठी एक पद्धत असते की छोटा चौकट करतात आणि त्याच्यामध्ये एक सळई बसवलेली असते. आणि त्या तीन सळई जी असते, गोल नळी असते ती, आणि त्यावरती पेरू वगैरे असं काहीतरी खायला ठेवतात. पेरूच्या आशेने पोपट त्याच्यावर येतो. आणि काय होतं, तो पोपट जसा त्या नळीवर येऊन बसतो, तशी ती नळी गरकन फिरायला लागते. आणि फिरायला लागल्यावर हा उलटा होतो. आता उलट झाल्यावर आपण पडू ही भीती इतकी त्याच्या डोक्यात असते की हा मान वळवतो, छातीने त्याला घट्ट पकडून ठेवतो, चोचीने नळी धरतो, पायाचे जे चवडे असतात तो असं घट्ट त्या नळीला करतो. आणि इतकं आहे की त्याला सोडवायला जरी कोणीही आलं तरीही तो त्या भीतीपायी, कारण मी पडणार आहे, मला लागणार आहे, या भीतीपायी तो ती नळी सोडत नाही. म्हणजे त्याच्यात सांगितलं असावे की इतकी त्याची पकड पक्की असते की त्याला तुम्ही पकडून ओढताना तो तुटला पोपट, तरीही तो त्याची नळीवरची पकड सही करत नाही. आणि अशीच ही आपली गत असते की आपल्याला आपल्या आतमध्ये असलेले आत्मधन दिसत नाही. स्वतःचे मन न जिंकणारा म्हणजे अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. स्वतःच्या आत्मतत्वाला जाणण्याचा प्रयत्न करणारा स्वतःशी शत्रूसारखा वागत असतो. आता म्हणजे तो पोपट आहे स्वतःचा शत्रू झाला ना, जेव्हा की त्याला उडता येऊ शकत होतो, त्याला सोडवणारे सोडायला येत असतात, पण त्याला ते लक्षात नाही येतं, तो फक्त त्या नळीला पकडून बसतो. हा या दृष्टांतामधून समजून घेण्याचा आपला मानस आहे. उद्धरेदात्मनात्मानम आणि बंधुरात्मात मनस्तस्य या दोन श्लोकात स्वतः स्वतःचा उद्धार करावा. उद्धार म्हणजे काय करावं हे तर सांगितलेलं आहे. आणि आता पुढच्या 3 श्लोकांमध्ये आत्महितासाठी ज्ञानयोग मार्गे प्रयत्न करून जो पूर्णत्वाला पोहोचतो त्याचं वर्णन आलं आहे. तर यातली एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जे मानवी शरीर जडतेचा संपूर्णपणे त्याग करून केवळ चिन्मयतेच्या प्राप्तीसाठी मिळाले आहे, त्याला विसरून तो वर्तमान काळात तसेच मृत्यूनंतरही मूर्ती, चित्र इत्यादी रूपात आपलं नाम कायम राहावं यासाठी जडतेला महत्व देऊन जगत असतो, स्थिर ठेवत असतो. अशा प्रकारे चिन्मय असूनही जडतेच्या दास्यत्वात फसून तो आपल्याशी महान शत्रुत्वाचं वर्तन करत असतो.
शत्रुवत म्हणजे हा भाव असा आहे की शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादींना आपलं समजून तो आपल्याला त्यांच्या अधिपती मानतो, परंतु वास्तविक त्यांचा तो दास होतो. जसं त्याचं वर्तन आपल्याला दृष्टीने आपल्याला अहित करण्याचं नसतं, तरी पण परिणामी त्याचे आपले अहितच होत असते. म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे की त्याचे वर्तन स्वतः शत्रुवत अर्थात शत्रुत्वाप्रमाणे होत असतं. म्हणून स्वतः स्वतःचा शत्रू असं ते म्हणतात आहे. तात्पर्य काय, तर कोणताही मनुष्य आपल्या दृष्टीने आपल्याशी शत्रुत्वाचे वर्तन करत नाही, परंतु असत वस्तूंचा आश्रय घेऊन मनुष्य आपल्या हिताच्या दृष्टीने सुद्धा जे काही वर्तन करत असतो, ते वर्तन वास्तविक आपल्याशी शत्रुत्वाप्रमाणेच होत असतं. कारण असत वस्तूंचा आश्रय परिणामी जन्म मृत्यूरूपी महान दुःख देणारा आहे. आता 7वा श्लोक बघूया. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. ज्याने आपणच आपल्यावर विजय मिळवला आहे, त्या शीत उष्ण म्हणजे अनुकूलता प्रतिकूलता, सुख दुःख तसेच मान अपमानात निर्विकार मनुष्याला परमात्मा नित्य प्राप्त आहे. योग ज्ञानाने परिपूर्ण व्यक्तीच्या अंतःकरणाची उन्नत स्थिती 3 श्लोकांमधून व्यक्त केली. त्यातलं हा पहिल्या श्लोकाचं पहिलं पद आहे. जितात्मन म्हणजे काय, तर ज्याने आपल्या अंतःकरण जिंकलेला आहे, त्यात उठणाऱ्या वृत्तींवर ज्याचा पूर्ण ताबा आहे तो. कोणत्याही व्यक्तीच्या अंतःकरणात वृत्ती उठतच असतात. त्या वृत्ती समोर असलेल्या दृश्यातून, प्रसंगातून आणि स्मृतीमधून उठत असतात. या वृत्तींच्या उठण्यावर त्या अंतःकरणावर किती काळ रेंगाळतील त्यावर, तसेच त्या वृत्तींच्या नादी लागून कृती करण्यावर सामान्य व्यक्तीचं फार काही नियंत्रण नसतं. योगज्ञानाची चांगली स्थिती प्राप्त करताना योग्याचे या वृत्तींवरचे नियंत्रण विकसित होत जातं आणि परिपूर्ण योगज्ञानाच्या स्थितीमध्ये हे नियंत्रण देखील परिपूर्ण विकसित झालेलं असतं. जितात्मनामध्ये पुन्हा या पदाचं विवरण करताना असं सांगितलंय की अंतःकरण जिता असे न म्हणता त्यात सूक्ष्म फरक करून स्वांतकरण जिता असे म्हणताय. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची आवड जाणून तिला सांभाळून घेऊन त्यानुसार योजना करून वागण्याने, म्हणजे पॉलिसीने वागण्याने तिचं अंतःकरण जिंकता येतं. पण स्वतःच्या अंतःकरणाच्या बाबतीत मात्र हे चालू शकत नाही. आपण आपल्याला आतून जाणत असतो, त्यामुळे इथे पॉलिसीचा उपयोग होत नाही. या दृष्टीने इतरांची अंतःकरण जिंकणं सोपं आहे, पण स्वतःचं अंतःकरण जिंकणं हे खूप अवघड आहे आणि सूक्ष्म पण आहे. तिथे स्वतःला बदलण्याची तयारी करावी लागते. स्वतःमधील विवेक शक्तीचा वापर आणि साधना करीत राहून अंतःकरणाचे सामर्थ्य वाढवावं लागतं. स्वतःच्या बुद्धीतील विवेकाने स्वतःच्या मनाच्या स्वैरतेला, चंचलत्वाला आवर घालणं आणि ते पूर्ण सहज कह्यात आणणं म्हणजेच स्वतःचं अंतःकरण जिंकणं होय. प्रशांतस्य, प्रशांत म्हणजे काय, तर प्रकर्षाने शांत राहणे. माणूस शांत होत जातो तेव्हा आपण शांत आहोत किंवा होत आहोत अशी जाणीव त्याला असते. आत्यंतिक शांतावस्थेमध्ये योगज्ञानी व्यक्तीला स्वतःच्या शांतपणाची स्वतंत्र जाणीवही राहत नाही. ती जाणीवही त्यांची शांत होऊन जाते. आपले सद्गुरू श्री निवृत्तीनाथ यांच्या या अवस्थेचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की समाधी साधन संजीवन नाम हा योगपर अभंग जो आहे त्यात शांतीची पै शांती निवृत्ती दातर हे आहे बघा त्यात. तर हे त्यांनी वर्णन जे केलंय ते कोणाचं केलंय, तर निवृत्ती नाथांचं केलंय की त्यांची शांतीची इतकी शांती आहे की ती पण जाणीव शांत झालेली आहे. अंतःकरण शांत होत होत पूर्ण शांत होऊन त्या शांतीच्या जाणीवेचा आविर्भावही शांत झाला आहे. म्हणजे शांतीची पै शांती. प्रशांतस्य या योग्याच्या अंतःकरणाच्या गुणवर्णनामध्ये हेच व्यक्त केलेलं आहे. एक पंत महाराज होते, त्यांचे ज्येष्ठ गुरुबंधू होते कलप्पा म्हणून. ते वेदांती होते आणि नेहमी अतिशय शांत असत. त्याने एकाने विचारलं, अप्पा तुम्ही एवढे शांत कसे काय असतात? त्यावर त्यांनी उत्तर दिलं की मी 2 गोष्टी पक्क्या केल्या. त्यातली पहिली गोष्ट काय, तर जे माझं आहे ते मला सोडून कधीही जाणार नाही.
त्यामुळे ते पकडून ठेवण्याची गडबड किंवा गरज आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी अशांत होणं ह्याचीही मला गरज वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसऱ्याचं आहे ते मला मुळे नकोच आहे, मग त्यासाठी तरी मी का त्रास करून घ्यावा. म्हणून मी शांत राहू शकतो. आपल्याला कधी जमेल ते बघायला पाहिजे. त्यांच्या या उत्तरातही वेदांत भरलेला आहे. वेदांताच्या दृष्टीने जे माझं आहे आणि मला कधीही सोडून जात नाही ते म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे. बघा, म्हणजे कुठून कुठे अर्थ लावला जातो की एका ठिकाणी त्यांनी सांगितलं फक्त की जे माझं नाही आहे ते नाही आहे, आणि जे माझं आहे ते मला सोडून जाणार नाही. मग माझं आहे ते काय आहे, तर माझं आत्मस्वरूप आहे. आणि जे दुसऱ्याचं आहे ते काय आहे, ते म्हणजे प्रकृती आणि त्यातून आलेला अहंकार. आणि चित्त या अहंकाराला सोडून आत्मस्वरूपी प्रशांत राहतो. चित्ताची अशी प्रशांत स्थिती प्राप्त झालेल्या योगाला उत्तम सुख प्राप्त होतं. बरोबर आहे का? टेन्शनच नाही ना काही हे पाहिजे ते पाहिजे. तर हे श्री भगवानांनी याच अध्यायात पुढे प्रशांत मनसंयेन योगिनम सुखमुत्तमम या श्लोकात सांगितलेलं आहे. प्रशांत अवस्था काय असतं याचे हे शब्दांनी बाह्यता वर्णन झालं. पण अशांत मनाची व्यक्ती प्रशांताची कल्पनाही करू शकत नाही. संताच्या जीवन प्रसंगावरून त्याची साधारण कल्पना आपल्याला येऊ शकते, एवढं मात्र खरं आहे. संतांच्या वागण्यातील शांती ही त्यांच्या योग ज्ञानमय स्थितीचा बाह्य अभिव्यक्ती आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे ते बाहेरचं रूप आहे त्यांचं. परमात्मा समाहित म्हणजे परमात्म्याशी तदाकार होणं. यावर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की सोन्यातला अशुद्ध धातू काढला की ते शुद्ध सोनं होतं. त्याचप्रमाणे अज्ञानात्मक कामनिक वृत्ती काढल्या की तोच जीव ब्रह्मरूप होतो. किंवा घटाचा आकार आहे, त्या घटाचा आकार दूर केला, फक्त वरची रिंग ठेवली, त्यातूनही काय दिसतं, आकाश दिसतं. आणि बाहेरचं सर्वव्यापी आकाश तेही तेच आहे, आणि घटाच्या रिंग मधून दिसणारा आकाश तेही एकच आहे. तसा देह आणि अहंकार बाजूला केल्यावर आत आणि बाहेर एकच चैतन्य आहे असं अनुभवायला येतं. तेव्हा असं अनुभवता यायला हवं. अशी व्यक्ती परमात्मा स्वरूपच होऊन जाते. म्हणजे तिचं चित्त परमात्म्याशी तदाकार होऊन जातं. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. शीत आणि उष्ण हे शारीरिक पातळीवरचा सहज समजणारा द्वंद्व आहे. योगज्ञानी पुरुषाला हे द्वंद्व कळत नाही असं नाही आहे, तर तो त्याला जास्त महत्व देत नाही हे आहे. सुख दुःख आणि मान अपमान ही मानसिक पातळीवरची द्वंद्व आहे. अनुकूल संवेदना प्राप्त झाल्या अनुकूल संवेदना प्राप्त झाल्या की त्याला सुख म्हणतात. आणि जे म्हणजे आपल्या मनासारखं झालं की आपण आनंदी आहे, आपल्याला सुख वाटत आहे. आणि प्रतिकूल संवेदना प्राप्त झाल्या की त्याला दुःख असं म्हणतात. काहीतरी हवं असतं ते मिळत नाही, काय करायचं आहे ते ठरवलेलं असतं, त्याच्या विरुद्ध गोष्टी घडतात, मग आपण काय म्हणतो, दुःख आहे. आणि अनुकूल आणि प्रतिकूल हेही कोणी ठरवलं, मनानेच ठरवलं. उदाहरणार्थ तिखट खाण्याची आवड असलेल्या व्यक्तीला तिखटाने जीभ पोळली की त्याला सुख वाटतं, त्याला आवडतं तिखट. हे शरीराला अनुकूल नसलं तरी त्याच्या मनाने ते ठरवलेलं आहे ना. मग त्या देहाला त्रास जरी झाला तरी त्याचं मन मात्र तृप्त होतं आणि त्याला त्याच्यात आनंद वाटतो. सुख हे शारीरिक, मानसिक, बौद्धिक या तीनही पातळ्यांवर असतं. योगज्ञानाच्या पातळीवरचं एक सुख असतं. चित्त परमतत्वाशी तदाकार होतो तेव्हा जे सुख होतं त्याला या अध्यायात सुखम आत्यंतिकम असं म्हटलं आहे. योगी या सुखामध्ये रमलेले असतात. शारीरिक किंवा व्यावहारिक पातळीवरील समदुःखांना ते महत्व देत नाही. तसेच मानापमानांकडेही अशा योगज्ञानाचं लक्ष नसतं. एक त्यांनी छोटीशी घटना सांगितली होती की एकदा गुरुदेव रानडे त्यांच्या मोठ्या बंधूंना घेऊन एका खटल्यासाठी जात असतात. त्या गुरुदेव रानड्यांचे जे मोठे बंधू असतात त्यांची त्याच्यामध्ये साक्ष असते. आणि वकिलाकडे गेल्यावर वकिलांना ते कोण आहेत किंवा ते किती महान व्यक्ती आहे याची कल्पना नसते. तर ते त्यांना अगदी अतिशय साध्या पद्धतीने, साध्यापेक्षा आपण अपमानक पद्धतीने म्हणून अपमान करतच त्यांनी स्वतः बसले, त्यांना बसवलं नाही, काही नाही, त्यांच्याशी
नीट बोलले नाही असं केलं आणि त्यांना पुन्हा सांगितलं की मी तुम्हाला सांगतो तसं तसं तुम्हाला बोलायचं. त्यांनी सांगितलं की नाही, मला असं नाही करता येणार. जे मला प्रश्न कोर्ट विचारेल त्यावर काय उत्तर द्यायचं ते मी ठरवेल, ते तुम्ही नाही सांगायचं. मग त्या वकिलाला कळून चुकलं की नाही, हा मनुष्य साक्ष देण्याच्या काय लायकीचं नाहीये, आपल्याप्रमाणे हा मनुष्य सांगणार नाही, म्हणून त्यांना सोडून देतो. मग हे बाकीच्या जे शिष्य वर्ग असतात त्या अंबुराव महाराजांचे, त्यांना फार वाईट वाटतं की बापरे, एवढे मोठे हे आणि यांना कशी यांनी वर्तणूक दिली. तर ते म्हणतात की महाराज, तर ते म्हणतात नाही नाही नाही, चला लवकर चला, आपला नेम जो आहे रोजचा तो चुकायला नको, उशीर ठेवायला नको, आपला मान ठेवला गेला नाही, असं त्यांच्या मनात सुद्धा आलं नाही. आणि आपली साधनेची वेळ चुकते आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आलं. आणि तिथे त्यांनी अजिबात लक्ष न देता आपला सगळं रोजचा जो नियम असतो तो मानला. म्हणजे साधकांनी त्यांची ती आवड घ्यावी आणि चित्त ईश्वरात ठेवून राहावं, त्याला छोट्या मोठ्या द्वंद्वामध्ये गुंतू देऊ नये, हा महत्वाचा संदेश आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचन. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, जो ऐरणी सारखा निर्विकार आहे, जितेंद्रिय आहे, माती दगड सोनं यात समबुद्धीने बघणारा आहे, असा योगी युक्त म्हटला आहे, म्हणजे योगारूढ म्हटलेला आहे. या श्लोकात ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणाच्या स्थितीच्या वर्णनाबरोबर योगी नक्की कुणाला म्हणायचं याची अतिशय सुंदर आणि परिपूर्ण व्याख्या करून सांगितलेला आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, योग ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त झालेलं असतं. यातील ज्ञान या शब्दाचा अर्थ आत्मज्ञान आहे. समर्थांनी त्याची व्याख्या कशी केली होती बघा. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय, तर आत्मतत्व जाणणे आणि स्वच्या जाणीव्याच्या योगे ते अनुभवून त्याच्याशी तदाकार किंवा एकरूप होऊन राहणं. 7व्या अध्यायात या आत्मज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. आत्मतत्वाचं म्हणजेच परमतत्वाचं स्वानुभव ज्ञान हे ज्ञान. प्रपंच प्रकृतीचे ज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञान कशाला पाहिजे असा प्रश्न पुढे उपस्थित राहतोय. त्याच्यात आहे की प्रकृती मातेचा हात धरून पावले टाकीतच परमात्म्याप्रत पोचता येतं. प्रकृती मातेचा हात धरून पावलं टाकत परमात्म्यापर्यंत पोचता येतं. म्हणून 7व्या आणि 9व्या या दोन्ही अध्यायांमध्ये सुरुवातीलाच भगवंतांनी मी तुला विज्ञानासहित ज्ञान सांगतो, म्हणजे तू मला समग्रपणे जाणू शकशील असं म्हटलेलं आहे. ज्ञान प्राप्त करून घ्यावं अशी मनात निर्माण होणारी इच्छा सुद्धा ही कुठून येते, प्रकृतीमधूनच निर्माण होते. कारण मन हे प्रकृतीचा भाग आहे. आता प्रकृतीपासून सुरुवात होते, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आधी विज्ञानच जाणलं पाहिजे किंवा जाणावं लागतं असं म्हटलेलं आहे. विज्ञान या शब्दाचा दुसरा अर्थ अनुभूतीजन्य ज्ञान. त्याचा आपण अनुभूती घेतो, त्याच्यातून आपल्याला जे आकलन होतं तो घेतलेला आहे. शंकराचार्यांनी म्हटलं आहे की ज्ञान म्हणजे शास्त्रोक्त परिपूर्ण ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे ते ज्ञान स्वानुभवाने जाणणं किंवा स्वानुभवाने त्याला आपल्या मनात उतरवणं, याला त्यांनी विज्ञान म्हटलं आहे. प्रकृती ही परमात्म्याची शक्ती आहे, तिच्या रूपाने परमात्माच प्रकट आहे हे विचाराने आणि स्वानुभवाने जाणणं हे ज्ञान विज्ञान संहितांचा अंतिम टप्पा आहे. ज्ञान आणि विज्ञान हे वेगळं मानणं हा पहिला टप्पा आहे. अंतिमतः सर्व काही एकच आहे, या बोधाला जायचंच आहे. पायरी पायरीने चढत गच्चीवर गेलं की मग कळतं, ज्या चुना विटांचा जिना बनलेला आहे त्याच चुना विटांची गच्ची पण आहे, असं हे रामकृष्ण सांगतात बरं का. एकदा सोनाराच्या घरातली एक छोटीशी गोष्ट आहे की निराकार तत्व आणि साकार प्रकृती
यांचा ज्ञान विज्ञानात्मक संबंध काय असतो यासाठी एक छोटी गोष्ट सांगितली आहे, की एका गावात एक सोनार असतो आणि दुकानाला लागून त्याचं घर असतं. सोनार त्या दिवशी जरा खूप कामामध्ये व्यग्र असतो. एक ग्राहक सोनं पाहायला येतो. तिथे सोनाराचा छोटा मुलगा असतो. सोनार त्याला सांगतो की जा आतल्या कपाटातून थोडं सोनं घेऊन ये बरं. मुलगा आत जातो, कपाट उघडतो, त्याला सोनं काही दिसत नाही. तो येऊन म्हणतो, बाबा सोनं काही मिळालं नाही, काही नाही आहे तिथे. सोनार एकदम घाबरून जातो, धक्का बसतो. तो म्हणतो, अरे असं कसं झालं? तो आत जातो. आतमध्ये जाऊन तो खोलीतल्या कपाटावर्षी गेल्यावर तो पहिल्यांदा तर खरं खूप घाबरून ते दार उघडतो आणि बघतो तर तिथे सोन्याचे दागदागिने सगळे अलंकार तसेच असतात. तो म्हणते, अरे काय तुम्हाला घाबरवलं? इथे तर सगळे अलंकार तसेच आहेत, तुला कसले दिसले नाही? तो मुलगा म्हणतो, अलंकार मी पाहिले हो, पण त्यात सोनं कुठे आहे? तेव्हा सोनार म्हणतो की हे अलंकार म्हणजे सोनच आहे. तसं हे सर्व ब्रह्मच आहे. सर्व खलु इदम ब्रह्म. या ज्ञान विज्ञानाच्या एकरूपतेच्या बोधाने जो तृप्त झालेला आहे तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा आहे. कूट या शब्दाचा अर्थ आहे ऐरण. ऐरणीवर तापलेल्या लोखंडाला घणाने ठोकून आकार दिला जातो, पण त्या सर्व प्रक्रियेचा ऐरणीवर काहीच परिणाम होत नाही. प्रक्रियेला आधार तीच असते, पण प्रक्रियेमुळे तिचा आकार बदलत नाही किंवा तिच्यात काही विकारही येत नाही. त्याप्रमाणे जगताच्या सर्व घडामोडी आणि प्रक्रियांमध्ये असूनही ज्याचं अंतःकरण ऐरणीप्रमाणे अविचल अविकारी असतं त्याला कूट म्हणजे ऐरणी सारखं, स्थ म्हणजे स्थित असणार, म्हणून कूटस्थ. ऐरणी सारखं स्थित असणार म्हणजे कूटस्थ असं म्हटलेलं आहे. योगज्ञानी महापुरुषाचं चित्त हे ऐरणी सारखं सर्व प्रक्रियांना आधार देत असतं, तरीही स्वतःमध्ये त्यांच्यात बदल होत नाही. म्हणजे बदल होणं म्हणजे वाईट अर्थाचं म्हणते मी, की त्याच्यावर विकारही बदल होत नाही. ते बाह्यता अनुकूल वा प्रतिकूल परिस्थितीतही आत्मतत्वाशी म्हणजे स्वस्वरूपाशी अविचलपणे युक्त राहतात. कूटस्थ असणं म्हणजे सर्व संसारिक प्रक्रिया चाललेल्या असतानाही चित्त ऐरणीप्रमाणे निर्विकार राहणं. संसार आहे, प्रपंच आहे, त्यात सगळ्या घडामोडी होणार, त्यात तुम्ही किती गुंतायचं किती नाही, यातून तुम्ही जसं ऐरणीप्रमाणे राहता त्याला निर्विकार राहणं असं त्यांनी म्हटलंय. यात अजून एक भाव आहे, तो म्हणजे आपल्या पृष्ठभागावर कोणत्या गोष्टी घडाव्यात या बाबतीत ऐरणीला स्वतःची इच्छा नसते. त्याचप्रमाणे वाटाला येणाऱ्या परिस्थितीबाबतही योगी स्वतंत्र इच्छा बाळगत नाही. बरोबर आहे ना? योग्यांच्या मनात अशा ज्या इच्छा असतात तर त्यांना योगीच कोणी म्हटलं असतं. सूर्य ज्या वाटेने जातो त्या वाटेवर सगळीकडे प्रकाश येतो, त्यामुळे तिथे हा रस्ता आहे, तिथे स्थान आहे, असा काहीही भेद नसतो. जे आला तिथे तो प्रकाशमय करतो. योगाच्या सर्व कर्मामधून ज्ञानाचा प्रकाशही पडतो. त्याला जे प्राप्त होतं त्याच्याशी तो आत्मस्वरूपाने अभिन्न असतो. हे शुभ कर्म हे अशुभ कर्म असा भेद योगाच्या चित्तात नसतो. तो प्राप्त असेल ते कर्म तो सहजतेने करतो. कठोपनिषदामध्ये एक सुंदर दृष्टांत दिलाय. शरीर रूपी रथामध्ये, खूप सुंदर आहे बरं, अगदी मन लावून ऐका. शरीर रूपी रथामध्ये आत्मा हा रथी आहे, म्हणजे रथाचा स्वामी आहे. बुद्धी ही सारथी आहे, त्याला मनाचे लगाम आहे. आणि ते लगाम कोणाच्या हातात आहे? तर ते बुद्धी या सारथ्याच्या हातात आहे. या लगामांनी नियंत्रित केलेले इंद्रिय रूपी घोडे तो रथ वाहून नेत आहेत. विषय हे त्यांचे मार्ग आहेत. सारथी असलेली बुद्धी जर ईश्वरनिष्ठ असेल तर ती मनाच्या लगामांना योग्य वळण लावेल आणि त्यांच्याद्वारे इंद्रिय रूपी घोड्यांना योग्य प्रकारे नियंत्रित करेल. आणि असे योग्य वळण लावलेले घोडे उधळत नाही, वाटेल तसे धावत नाही आणि योग्य गतीने योग्य रस्त्याने धावून रथ्याला मुक्कामावर पोहोचवतात. त्याचे लगाम सारखे खेचावेही लागत नाही.
म्हणजे इंद्रिय रूपी घोड्यांना वळण लावता लावता त्यांना स्वतःला समज येते आणि नियंत्रणाची आवश्यकता राहत नाही. ते सुंदर सांगितलंय. ते सहजच आहे आणि जणू स्वयंप्रेरणेने सुनियंत्रित व्यवहार करतात. या स्थितीला इथे म्हटलं आहे विजितेंद्रिय, विशेष चांगल्या प्रकाराने इंद्रियांचे नियंत्रण म्हणजेच नियंत्रण करण्याची आवश्यकता ना उरता सहज घडणारं नियंत्रण. सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाशोपजायते ज्ञानै यदा तदा विद्यात् विवृद्धम सत्वमित्युच्यत, असा 14व्या अध्यायातील श्लोकावर ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की हे सगळं इंद्रियांनाच कळायला लागतं, काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते. त्याप्रमाणे ते स्वतः वागायलाही लागतात. अयोग्य किंवा विकारी आहे म्हणून ऐकायचं नाही, ते कानच टाकून देतात. जे पाहायला नको ते डोळे स्वतःच पाहत नाही आणि जे बोलणे योग्य नाही ते जे स्वतःच बोलायचं टाळते. योग्याचं मन कोणत्याही विषयांच्या आकर्षणांना ओढींना बळी न पडता आत्मज्ञानाच्या स्थितीत सर्व इंद्रियांसहित सहज राहतं. इंद्रिय ज्ञानाला अनुरूप पूरक अशीच कर्म करतात. इंद्रियांच्या या सहज नियंत्रित स्थितीला जो आला आहे तो योगज्ञानी पुरुष म्हणजे विजितेंद्रिय हा आहे. समलोष्टाश्म कांचना, लोष्ट म्हणजे माती किंवा मातीचे ढेकूण, अश्म म्हणजे दगड, कांचन म्हणजे सोनं. या सर्व गोष्टी योगज्ञानी व्यक्तीला स्वतःच्या उपभोगाच्या दृष्टीने सारख्या शून्यवच असतात. त्याच्यापैकी कशातही त्याचा जीव अडकत नाही. या सर्व बाबतीत त्याचं चित्त निर्विकार आणि उदासीन असं असतं. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की पेशंट गरीब असेल तर मी त्याच्याकडून कमी पैसे घेतो, श्रीमंत असेल तर मी जास्त पैसे घेतो, तर याच्यात माझं काही चुकतंय का? त्यांनी सांगितलं तुला पैसा मिळाल्याचा आनंद होत आहे ना, तीच तुझी चूक आहे. तू त्या बाबतीत निर्विकार कुठे आहे? तुला पैसा मिळतोय, तुला आनंद होतोय, तू मोहात अडकलाय. ते माती दगड सोनं याचं कशातच पुरुषांना ज्ञानी पुरुषांना मूल्यही कळत नाही आणि त्यांना उपयोगही कळत नसतो. हा सामान्य ज्ञानाला धरून ते या गोष्टींचा उपयोग असेल तिथे योग्यता व्यवहार करत असतात आणि यामध्ये त्यांचं मन गुंतलेलं नसतं. चित्त परमात्म्याशी सम होऊन राहणं हा ज्ञानी पुरुषांचा खरा समत्व भाव आहे. झाली आहे वेळ ना, मला वाटते पुन्हा सुरू होणार आहे. कित्येक अजून 5 संतांची मिनिटांनी पूर्णाच्या पूर्ण हा 5 मिनिटांनी कित्येक संत आपण सगळेच जण परत दुसऱ्या लिंकने जॉईन होऊयात. हो हो. हा. कित्येक सर्वांना सूचना आहे. संतांचं हा. सर्वांना हो हो सूचना आहे की परत दुसरी लिंक मिळेल, ग्रुपवर टाकल्या जाईल, त्या लिंकने तुम्ही सर्वांनी जॉईन व्हा. एकदा सूचना आधी दिली होती पण परत बाकीचे जे नवीन आले त्यांच्यासाठी मुद्दाम सूचना देत आहे की परत तुम्ही जॉईन व्हा. ठीक 2 मिनिटाचा वेळ आहे अजून, कंटिन्यू करत आहे. हो हो. कित्येक संतांचं पूर्णच्या पूर्ण कुटुंब आध्यात्मिक होतं, म्हणजे मुलं बाळ सुद्धा त्याच्यावर होतात. एकदा एक संत पुरुष आपल्या लहान मुलीला घेऊन रस्त्याने चालले होते आणि त्यांना दिसलं की मध्ये एक दागिना पडलाय आणि त्यांच्या लक्षात येतं की अरे हे आपल्या मुलीला दिसलं तर ती हे सगळं सोडून त्याच्या मागे जाईल. म्हणून ते पटकन जातात आणि एक माती उचलतात हाताने ओंजळीने आणि ती त्या दागिन्यावर टाकतात. कशासाठी? तर सोन्याच्या दागिन्याचं आकर्षण तिला होऊ नये म्हणून. आणि मग बघतात तर काय, ती मुलगी त्यांच्या मागे येऊन उभी राहिलेली. ते तिला विचारतात की मी काय केलं, तू बघितलं काय? ती म्हणली बाबा मी बघितलं पण मला एक गोष्ट कळली नाही. म्हणजे काय? मातीवर माती का ओंजळीने टाकली हो? म्हणजे तिच्या नजरेत तो सोन्याचा दागिना ही माती आणि ही पण माती. किती सार आलेलं आहे बघा. म्हणजे हे या श्लोकात वर्णन केलेलं इतर सर्व पदार्थ योगज्ञानी महापुरुषांना स्वतःच्या उपभोगासाठी काहीही महत्वपूर्ण नसतात. कोणत्याही गोष्टींचं त्यांना स्वतंत्र आकर्षण नसतं. म्हणून सोन्याचा व्यवहार करणारा नरहरी सोनार म्हणतो, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. व्यवहार करतोय तो कशाचा करतोय? तर त्या भक्त हृदयाच्या नरहरी सोनारासाठी जे महत्वपूर्ण होतो त्या नामाचा व्यवहार हा नरहरी सोनार करतोय. म्हणून तो म्हणतो, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार.
निखळ शुद्ध सोनं हे पर्वता एवढंच ढिसाळ किंवा अगदी छोटी मातीचं टिखळ म्हणजे डेखूळ हे ज्ञानी मनुष्य एकसारखं मानत असतो. योगी म्हणजे कोण याची व्याख्या या विधानात कमीत कमी शब्दात केली आहे. जो युक्त तो योगी. पुढच्या श्लोकाकडे जायचं आहे, पण आपल्याला एकच मिनिटाचा वेळ आहे. युक्त याचा अर्थ जोडला गेलेला. युक्त म्हणजे योग प्रक्रिया. युक्ती योगाचे अंग पावे, आहार तरी सेविजे, परी युक्तीचे नी मापे मविजे. म्हणजे आहार सुद्धा युक्तीला म्हणजेच योग प्रक्रियेला योग्य राहील अशा मापाने केला पाहिजे. युक्ती म्हणजे योग प्रक्रिया. योग म्हणजे युज म्हणजे जोडलं जाणे. या धातूवरून योग हा शब्द आलाय. म्हणजे एकरूपता आणि युक्त म्हणजे जोडलं जाणं. काय जोडलं जातं तर अंतःकरण किंवा चित्त, ज्याचे चित्त परमात्म्याशी आत्मस्वरूपाशी जोडलं गेलं आहे तो युक्त. चित्त स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेच्या माध्यमातून जोडलं जाणं याला त्यांनी योग प्रक्रिया म्हटलंय. चित्त परमात्म्याशी म्हणजे अंतरात्म्याशी जोडण्याचा प्रयत्न करणं हा साधक योगी, आणि ज्याचे चित्त अखंडपणे परमात्म्याशी कोणतेही सायास न करता सहजपणे जोडले जातो तो परिपूर्ण स्थितीतील योगी असतो. चित्त चैतन्याशी म्हणा किंवा देवाशी म्हणा जोडलं जाण्यासाठी नाम मंत्र हा खूप मोठा आधार आहे. आणि थोडा थोडा वेळ प्रयत्नांनी लक्ष ठेवून सावधपणे सतत चित्ताचं अवधान स्वच्या जाणीवर ठेवून त्या जाणीवेद्वारे स्वरूपाशी युक्त राहावं लागणं हे मुख्य आहे. आणि हाच मुख्य अभ्यास किंवा हीच मुख्य अंतरंग साधना आहे. त्याची साध्यंत प्रक्रिया ही आसनापासून समाधीपर्यंत आहे. आणि हे सगळं वर्णन आता पुढे येणार आहे. किती उंच आसन असावं, कसं असावं, हे सगळं आता पुढच्या आपल्या 9व्या श्लोकापासून येणार आहे. आपण ते आता बघूया. आपण दुसरी लिंक जॉईन करूयात. झाला हा वेळ. हा दुसरी हा लिंक जॉईन करूयात आपण. हा. मी हो हो हो. ग्रुपवर पाठवलेली आहे.